योद्धा न्यूज चॅनल। राजगुरुनगरच्या रस्त्यांवर भगवी लाट। शिवजयंतीनिमित्त झेंडे खरेदीसाठी शिवभक्तांची गर्दी। राजगुरुनगर। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा उत्साह राजगुरुनगरमध्ये शिगेला पोहोचला आहे। शहरातील मुख्य रस्त्यांच्या दुतर्फा लागलेल्या झेंडे विक्रीच्या स्टॉल्समुळे संपूर्ण परिसर भगवामय झाला असून शिवभक्तांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे। रस्त्यावर झेंड्यांची विक्री यंदा बाजारपेठेपेक्षाही शहरातील प्रमुख रस्त्यांवर ठिकठिकाणी झेंडे विक्रीची दुकाने थाटण्यात आली आहेत। दुचाकी आणि चारचाकी गाड्यांना लावण्यासाठीचे छोटे झेंडे तसेच मिरवणुकीसाठी लागणाऱ्या मोठ्या ध्वजांना शिवभक्तांकडून मोठी मागणी होत आहे। राजगुरुनगरच्या रस्त्यावरून जाताना आता फक्त भगवे ध्वज आणि शिवरायांच्या प्रतिमा नजरेस पडत आहेत। एकच नारा, जय जिजाऊ, जय शिवाजी। झेंडे खरेदी करताना तरुणाईमध्ये प्रचंड ऊर्जा दिसून येत आहे। खरेदीसाठी येणाऱ्या प्रत्येक शिवभक्ताच्या मुखात जय जिजाऊ, जय शिवाजी हा एकच नारा असून या घोषणांनी राजगुरुनगरचे रस्ते दुमदुमून गेले आहेत। शिवराय हे केवळ नाव नसून ती आमची अस्मिता आहे। खरं तर उद्या शिवजयंती आहे। या शिवजयंतीच्या निमित्ताने राजगुरुनगर शहरामध्ये ठिकठिकाणी भगवे झेंडे विक्री आणि स्टॉल लावलेले आहेत। आपण पाहतोय गजबजलेले हे सगळे स्टॉल आणि या स्टॉलच्या माध्यमातून या ठिकाणी छत्रपती शिवरायांचे पूर्णाकृती पुतळे तसेच झेंडे बॅचेस त्याचबरोबर या ठिकाणी आपण अनुभवतोय की इथे सर्व प्रकारचे झेंडे या ठिकाणी खरेदी करण्यासाठी सगळे ग्राहक खऱ्या अर्थाने मावळे मंडळी या ठिकाणी आहेत। जय महाराष्ट्र सर्वांना, जय महाराष्ट्र। खऱ्या अर्थानं 19 फेब्रुवारी म्हणजे असं म्हटलं जातं जगात भारी 19 फेब्रुवारी खऱ्या अर्थानं शिवजयंतीचा महोत्सव उभ्या महाराष्ट्रामध्ये भारत देशामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतोय। आज आपण पाहिले राजगुरुनगर शहरामध्ये छोटे मोठे झेंडे खरेदी करण्यासाठी सगळे मावळे या ठिकाणी मग्न आहेत। उद्या खऱ्या अर्थानं आपल्या गाडीला झेंडे लावून खऱ्या अर्थानं ज्योत आणण्यासाठी काही मावळे या ठिकाणी जातात। पलीकडच्या बाजूला देखील पाहू शकतो की आपण त्या ठिकाणी झेंड्याची स्टॉल वेगवेगळ्या प्रकारचे लावले आहेत। सगळे तरुणाई या तरुणाई झेंड्याकडे वळलेले आहे। बरीचशी वडीलधारी माणसं देखील या ठिकाणी झेंडे घेताना पाहतोय। प्रत्येक ठिकाणी भगवे झेंडे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। खऱ्या अर्थानं राजगुरुनगरमध्ये जवळपास आतापर्यंत हजारो झेंडे विक्री झाली असावे। खऱ्या अर्थानं हे झेंडे शिवजयंतीच्या निमित्ताने प्रत्येक घरावर किंवा गाडीवर लावला जातो। एक उत्साह वेगळा या ठिकाणी पाहायला मिळतोय। खरं तर या ठिकाणी पाहतोय छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं विद्युत रोषणाईने सजवलेलं आहे। कृषी उत्पन्न बाजार समिती खेड यांच्या या समोरील जो पुतळा आहे तो अश्वरूढ पुतळा आहे। या पुतळ्याची सजावट या ठिकाणी झालेली आहे। उद्या शिवजयंतीच्या निमित्ताने जय्यत तयारी आपण पाहतोय। इथे छत्रपती शिवरायांचे देखील आपल्या सर्वांसाठी विक्रीसाठी खुले आहेत। तर वेगवेगळ्या प्रकारचे झेंडे आपण ते पाहू शकतोय की खऱ्या अर्थानं जाणता राजा असं लिहिलेलं आहे। आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपण स्टॉलमध्ये पाहू शकतो वेगवेगळे स्टॉल आणि छत्रपती शिवरायांचा पुतळे छोटे मोठे झेंडे हे सगळं विक्रीसाठी राजगुरुनगर शहरामध्ये आहे।
एकूणच हा उत्साह वेगळा आहे. उद्या शिवजयंतीच्या निमित्ताने हा उत्साह या ठिकाणी कशाला मावत नाही. अगदी उद्या सकाळी प्रचंड असे मावळे या मार्गे निघणार आहेत. जय जिजाऊ जय शाही ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या पुढे अर्थात विद्युत रोषणाई दिसते, म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समिती खेड मार्केट यार्ड समोर प्रत्येक गाडीला या ठिकाणी भगवा झेंडा लावून मावळे शिवनेरीकडे ज्योत आणण्यासाठी निघत आहेत. या ठिकाणी बरेचसे स्टॉल लावलेले आहेत. प्रत्येक ठिकाणी शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी स्टॉल लावले. भगवे झेंडे भगवमय वातावरण पाहायला आपल्याला मिळते. आपण समोरही पाहू शकता बऱ्याच अंशी त्याही ठिकाणी भगवे झेंडे विक्री चालू आहे. अशातच मावळे आता या ठिकाणी झेंडे घेऊन निघालेले आहेत. आपण त्यांच्याकडे जाऊया. मला सांगा, झेंडे तुमच्या गाडीला बांधलेला आहे झेंडा, आता तुम्ही पुढे रवाना कुठे होणार? आम्ही शिवनेरीला जाणार. शिवनेरीला जाणार. किती वाजता पोहोचणार तुम्ही? आम्ही इथून निघणार 9:30ला. आम्ही साकुर्डीचे. तुम्ही कुठून आलात? साकुर्डी. साकुर्डीवरून आलात. क्या बात आहे. मग आता तुम्ही शिवनेरीला जाणार, किती वाजता पोहोचणार? आम्ही तरी तिथं 12, 12:30, 1 मग तिथनं परत ज्योत घेऊन निघणार ज्योत घेऊन निघणार. आणि साकुर्डीला जाणार. साकुर्डीला जाणार. किती वाजता घरी पोहोचणार परत? आम्ही 6, 6:30, 7. 6, 6:30, 7 पर्यंत सकाळी पोहोचणार. आणि दिवसभरामध्ये दिनक्रम राहणार जयंती सोहळ्याचा. परत काम धंदा येत आपलं. एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा तुम्हाला मिळत असेल या निमित्ताने. हो नक्की 100. छत्रपती शिवरायांची छत्रपती शिवरायांबद्दल घोषणा देताना काय म्हणाल? जय भाऊ, जय शिवराय, जय भाऊ, जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. तुम्हाला जय जिजाऊ जय शिवराय. धन्यवाद. नाव घेतलं असतं ना. खऱ्या अर्थानं आदरणीय जीवनभाऊ खराबे असेल, किरणदादा कड असेल आणि युवा नेते अशुभाऊ भंडलकर यांच्या प्रेरणेतून छत्रपती शिवरायांच्या शिवजयंतीच्या निमित्ताने मावळे निघालेले आहेत. आपण पाहतोय, आपण जाणून घेतलेले, त्यांच्याशी चर्चाही देखील केली. आता उद्या साकुर्डीला हे मावळे या ठिकाणी जाणार आहेत. त्यांनी आता झेंडे खरेदी करून गाडीला बांधलेला आहे. बघूया आता मोठा उत्साह त्यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर शिवजयंती म्हटलं काही वेगळा आनंद उत्सव प्रत्येकाच्या मनामध्ये असतोय आणि याही ठिकाणी हे मावळे निघालेले आहेत. त्यांना खऱ्या अर्थानं त्यांच्या वाटचालीसाठी मनापासून आपल्या चॅनलच्या वतीने शुभेच्छा देऊया. धन्यवाद.